केंद्र व राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने राबविल्या जात असलेल्या मिशन सुधार मोहिमेअंतर्गत मंठा तालुक्यातील 606 शिधापत्रिका रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। नियमांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असतानाही अपात्र नागरिक सवलतीच्या धान्य योजनेचा लाभ घेत असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याने ही कारवाई करण्यात येत आहे। मिशन सुधार मोहिमेची मुख्य वैशिष्ट्ये पारदर्शक पडताळणी, सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि खऱ्या गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवण्यासाठी ही विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। डेटा एनालिटिक्सचा वापर, आयकर भरणारे, जास्त उत्पन्न असलेले, चारचाकी वाहने बाळगणारे आणि सरकारी सेवेत असणारे नागरिक डिजिटल डेटा विश्लेषणाद्वारे शोधून काढण्यात आले आहेत। अपात्रता निकष, शिधापत्रिका धारकांचे उत्पन्न निश्चित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याने तालुक्यातील 606 शिधापत्रिका प्राधान्य व अन्न सुरक्षा गटातून वगळण्यात येत आहेत। तहसील प्रशासनाचे आवाहन, पुरवठा विभागाने तयार केलेली संशयित व अपात्र लाभार्थ्यांची यादी स्थानिक रास्त भाव धान्य दुकाने व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये प्रसिद्ध केली जात आहे। ज्या नागरिकांची नावे या यादीत आहेत किंवा ज्यांना या कारवाईबाबत काही आक्षेप अथवा पुरावे सादर करायचे असल्यास त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तात्काळ तालुका तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। बोगस व अपात्र कार्डधारकांना यादीतून वगळल्यामुळे मिळालेला धान्याचा साठा आता तालुक्यातील खऱ्या वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपलब्ध होणार आहे।